राम राम मंडळी. तर मी प्रियंका आणि प्रियंकाच खानदेशी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं चिन्ह दाबा, त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा. तर थंडीच्या दिवसामध्ये सायंकाळी स्वयंपाक करायला खूप कंटाळा येतो, पण आपल्याला असं चटपटीत चमचमीत असं खावंसं वाटतं, पण ते बनवायला खूप कंटाळा येतो. म्हणून मी मस्त अशी ही झटपट होणारी आणि चवदार अशी ही रेसिपी घेऊन आलेली, अगदी कमी साहित्यात आणि अगदी झटपट अशी ही होते आणि त्याचबरोबरीने रात्रीच्या वेळेला मस्त असं हलकं फुलकं ही रेसिपी होते. तर मस्त मी कुकरमध्ये झटपट होणारा असा हा व्हेज पुलाव दाखवते आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपी बघूया. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी 1 कप बासमती तांदूळ घेतले आहेत आणि आता हे तांदूळ 2-3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतले. आता यामध्ये पाणी टाकून घेते. तांदूळ बुडतील इतपत पाणी टाकून घ्यायचं आणि आता याला झाकून अर्धा तास हे तांदूळ भिजण्यासाठी ठेवून द्यायचे. तर तांदूळ अर्धा तास भिजून झालेले आहेत. आता मी पुलाव बनवायला घेतला. तर कुकरमध्ये मी इथे 3 मोठे चम्मच तेल टाकून घेतलं. तेल छान गरम झाल्यावर यामध्ये 1 चम्मच मोहरी टाकून घेतली. मोहरी छान तडतडली. त्यानंतर मस्त जिरं टाकून घेतलं आणि मस्त असं एकदा परतून घेतलं म्हणजे ते छान एकसारखे परतले जातात. यानंतर इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत. त्यामध्ये तेजपान, दालचिनी, चक्रीफूल, हिरवी विलायची आणि लवंग आणि मिरी. तर यामध्ये एखाद 2 खडे मसाले नसले तरी काही हरकत नाही. आणि आता इथे मी एक हिरवी मिरची घेतली आहे, ती मधात कापून घेतली म्हणजे जेव्हा आपण ती तेलात तळतो तेव्हा ती फुटत नाही आणि मग तेल उडत नाही. तर छान 1-2 मिनटं हे मसाले परतून घेतले. यामुळे मस्त त्या मसाल्यांचा फ्लेवर तेलामध्ये उतरतो आणि पुलाव अगदी छान असा लागतो. नंतर मी मस्त एक मोठ्या साईजचा कांदा पातळ असा उभा कापून घेतला, तो घातला आहे. छान आता कांदा मस्त असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. तर आता कांदा असा थोडासा गुलाबी रंगावर मस्त परतून झाला आहे. या स्टेजला आता मी त्यामध्ये 1 चम्मच अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतली आणि आता अद्रक लसणाची पेस्ट ह्या कांद्यांबरोबर अजून छान मस्त असे परतून घेते म्हणजे कांदेही परतले जातील आणि अद्रक लसणाची पेस्टही छान परतली जाईल. तर मस्त असे अद्रक लसूण आणि कांदे छान परतून झाले आहेत. आता इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत. त्यामध्ये मी मस्त एक बटाटा घेतला आहे, थोडे असे चौकोनी काप करून घेतले. नंतर गाजर घेतले, त्याचे 1-1.5 इंच इतपत काप करून घेतले. नंतर हा फरसबी घेतला आणि आता फ्लावर घेतलेत. फ्लावरचे थोडे मोठेच फूल ठेवलेत म्हणजे ते शिजल्यावर असे गळत नाहीत, जसेच्या तसे राहतात. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकतात आणि तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ह्या भाज्या घेऊ शकतात. तुम्ही यामध्ये वांगे, पनीरही घालू शकतात. त्यानंतर त्या भाज्या छान 1-2 मिनटं परतून घेतल्या. नंतर एक छोटा टोमॅटो मस्त बारीक कापून घेतला, तो टोमॅटो घालून घेतला, तोही छान 1 मिनटं परतवून घेते. तर भाज्या आणि ते छान तेलामध्ये परतवून घ्यायचे म्हणजे त्याचा छान असा फ्लेवर येतो. आता इथे मी काजू घेतले आहेत, ते घालून घेतले आणि आता काजू टाकूनही छान 1 मिनटं परतवून घेते. आता यामध्ये मी 2 चम्मच दही घालते. तर गॅस पूर्णपणे कमी ठेवायचा आणि दही घालून छान ह्या भाज्यांसोबत ती दही मिक्स करून घ्यायची. तर मस्त अशी दही मी छान एकजीव करून घेतली आहे. आता यामध्ये मसाले घालते. मसाल्यांमध्ये मी 2 चम्मच हा माझा घरगुती मसाला आहे, गरम मसाला आणि लाल मसाला मिक्स. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही 1 चम्मच लाल चटणी आणि 1 चम्मच गरम मसाला घेऊ शकता. त्यानंतर मी 1 चम्मच बिर्याणी मसाला घातला आणि 1 चम्मच धना पावडर घातली आणि छान हे मसाले आता ह्या भाज्यांसोबत छान 1-2 मिनटं असे परतवून घ्यायचे. मसाले परतल्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येते, म्हणून मसाले छान असे परतवून घ्यायचे. तर मी इथे मसाले असे मस्त 2-3 मिनटं छान परतवून घेतले. यानंतर मी हळद टाकायला विसरली होती म्हणून अर्धा चम्मच हळद टाकून घेतली आणि छान मस्त हे एकजीव करून घेते. आता इथे जे भिजवलेले तांदूळ होते त्यातील पाणी पूर्ण गाळून घेतलं आणि ते तांदूळ यामध्ये टाकून घेतले. तर आता तांदूळ छान या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे. अगदी हलक्या हाताने हे तांदूळ मिक्स करायचे आणि खूप जास्त मिक्स करायची गरज नाही, नाहीतर मग ते तांदूळ भिजलेले असतात त्यामुळे ते तुटू शकतील. असा लांब तांदूळ राहणार नाही, मग त्याचे तुकडे होतील. म्हणून अगदी हलक्या हाताने छान हे मिक्स करून घ्यायचं. नंतर आता इथे मी गरम पाणी घेतलं आहे. तर 1 कप तांदूळ घेतले होते म्हणून इथे मी 1.5 कप पाणी घालणार आहे आणि तांदूळ भिजलेला आहे म्हणून पाणी कमी लागतं आणि त्याचबरोबरीने हा कुकरमध्ये बनवतो आहे म्हणून पाणी हे कमी लागतं आणि पाणी हे गरमच घ्यायचं, गार पाणी घ्यायचं नाही. तर आता पाणी टाकून छान एकदा हलक्या हाताने मिक्स करून घेतलं.
तर हा पुलाव मी 2.5 लोकांसाठी बनवते आहे. 2.5 लोकं म्हणजे मी, माझे मिस्टर आणि आमचा लहान मुलगा. तर 1 कप तांदळामध्ये 2.5 लोकं सहज जेवतात, म्हणजे 2 मोठी आणि 1 लहान. तर आता इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. याचं कुकरचं झाकण लगेच लावायचं नाही, याला छान दणदणीत उकळी येऊ द्यायची. तर 1 कप तांदळामध्ये 2.5 लोकं जेवतात, पण 2 कप जर तुम्ही तांदूळ घेतले आणि फक्त पुलाव असेल तर 3 माणसं सहज पोटभर जेवतात. आणि जर तुम्ही अजून काही देणार असाल भाजी पोळी असं पुलावसोबत तर त्यामध्ये 5-6 जण सहज जेवतात. तर आता पाणी छान उकळलं, यामध्ये मी वाटाणे टाकून घेतले. वाटाणे या प्रकारे नंतर टाकल्यामुळे ते खूप जास्त शिजत नाही आणि मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकून घेतली. छान हे एकजीव करून घ्यायचं. तुम्ही जर वाटाणे आधीच टाकले तर वाटाणे खूप जास्त शिजतात आणि ते पूर्ण नरम होतात, म्हणून पाणी छान उकळलं. कुकरचं झाकण लावण्याच्या आधी वाटाणे टाकून घ्यायचे आणि आता हे छान एकजीव करून घेतलं मी. पाणी तुम्हाला कमी वाटत असेल पण ते अगदी बरोबर आहे. तांदूळ भिजलेले आहेत म्हणून ते लगेच लवकर छान शिजतात. एवढ्या पाण्यात अगदी व्यवस्थित ते शिजतात. तर इथे मी कुकरचं झाकण लावून घेतलं आणि हाय फ्लेमवर 3 शिट्ट्या करून घेते. तर माझ्या कुकरच्या शिट्ट्या पटापट होतात म्हणून मी हाय फ्लेमवर 3 शिट्ट्या करून घेते. जर तुमच्या कुकरच्या शिट्ट्या हळू होत असतील किंवा शिट्ट्या होत नसतील तर टेन्शन घ्यायचं नाही. पूर्ण कमी गॅस करायचा, एकदम लो फ्लेमवर 15 मिनटं बरोबर हा भात शिजवून घ्यायचा. तर 15 मिनटात अगदी व्यवस्थित शिजतो. तर इथं 3 शिट्ट्या झाल्यावर मी 5-10 मिनटं कुकरचं झाकण तसंच लावलेलं राहू दिलं, त्याची वाफ जाऊ दिली. त्यानंतर मी हे झाकण उघडून घेतलं आणि तुम्ही बघू शकतात मस्त असा मोकळा असा हा भात तयार झालेला आहे. एक एक दाणा मस्त असा मोकळा झालेला आहे आणि मस्त असा लांबसर हा तांदूळचा दिसतो आहे. तुम्ही बघू शकतात मस्त तयार आहे हा मसाला पुलाव. तर मी हे सर्व करून घेते. तर तयार आहे मस्त झटपट असा कुकरमध्ये व्हेज पुलाव. अगदी करायला सोपा साधा असा आहे. तर चला तर मग नक्की हा पुलाव करून बघा. आणि हो, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या बाजूला बेलचं चिन्ह आहे, त्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ लगेच बघू शकाल. त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.